Everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. सो रेडी झालो क्लिनिकला आणि पुढे काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हॅलो, गुड मॉर्निंग नायसा. नायसाची जोजो नाही झाली अजून. बाबा एवढं लेट झालं ना. तो त्याचं इकरी ई अजून जोजो नाही आली आमची. गुड मॉर्निंग. सो आई पण चालली आहे बाहेर. सो आईचं पण काम आहे. सो आईला मी ड्रॉप करत आहे ऑन द वे. चल. सो सनी गेला क्लिनिकला. बॅक टू बॅक ड्युटीज करतोय तो, कारण पुढे जाऊन त्याने काही दिवस सुट्टी घेतलेली आहे. हा आवाज कशाला पाहिजे. सो ह्या कॅमेरामध्ये गेम सुद्धा आहे. नायसाला तर फारच आवडलाय. नायसा कॅमेरा आवडला. किती फोटोज काढलेत तिने कालपासून आमचे. सो तेच मी सांगत होती, कारण आम्ही आता एक छोट्याशा शॉर्ट ट्रिपवर जाणार आहोत. कारण नायसाचं समर वेकेशन संपत सुद्धा आलंय. एकच वीक राहिलंय. हो, पुढचाच एक वीक राहिलाय. त्यानंतर लगेच तिची 3 जूनपासून स्कूल चालू होणार आहे. सो बोलता बोलता पूर्ण हा महिना सुद्धा संपत आलेला आहे. आणि म्हणजे बघितलं गेलं तर वर्ष स्टार्ट होऊन 5th मंथ स्टार्ट झालेला आहे. म्हणजे किती फटाफट दिवस जात आहेत. आणि ॲज सच आज तरी काही प्लॅन्स नाही आहेत, बट बघू. आईकडे कदाचित जाईल. आई सुद्धा एक खूप नोबल काम करते. आई दरवर्षी जे ब्लाइंड स्टुडंट्स असतात, ज्यांची एक्झाम असते, त्या स्टुडंट्सचं पेपर लिहायला जाते. दरवर्षी ती जी एक सेवा आहे ती ते करते. आणि तिच्याकडे बघून एवढं आम्हाला प्राऊड फील होतं ना. परवा दिवशी एक पेपर झालेला आहे. आज एक पेपर द्यायला ती गेलेली आहे. आई तेच म्हणते की किती हुशार आहेत ते मुलं. आणि कसं असतं ना, म्हणजे आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा आपण सतत कंप्लेंट करत असतो की आपल्याकडे हे नाही आहे, आपल्याकडे ते नाही आहे. आपण लोकांना हर्ट करून जातो, काही न विचार करता बोलून जातो. काहीच म्हणजे स्वतःचं जे आहे ना ते सगळं काही खरं करण्याचा प्रयत्न करत असतो. बट ही जी मुलं आहेत, आई बोलते त्यांच्याकडे बघून एवढं छान वाटतं. त्यांच्यासाठी पेपर लिहून एक वेगळी पॉझिटिव्ह फिलिंग येते. म्हणजे बोलते एवढे हसत असतात ते. कधीच त्यांच्या चेहऱ्यावरती असं वाटत नाही की त्यांना त्यांच्या आयुष्यात ते काहीतरी मिस करतात. ऑफकोर्स कुठे ना कुठेतरी ते फील होतच असेल, बट स्टील ते त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. हे जे स्टुडंट्स आहेत, हे BEd D.Ed जे असतात ना एक्झाम्स, त्यांचे जे एक्झाम्स म्हणजे ज्यांना टीचर बनायचं असतात ते वाले हे एक्झाम्स असतात. तर आई मला तेच म्हणत होती की विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स ते त्यांचं लाईफ जगत राहत आहेत. त्यांच्याकडे एक आहे डिसेबिलिटी, पण त्याला ते असं खचून नाही जाते. ते स्ट्रॉंगली त्याला पुढे घेऊन चालले आहेत. ते स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. सो मी तेच म्हणते ना की आपल्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत. आपण एकदम व्यवस्थित आहोत. बट तरी असे खूप लोक आहेत, दे आर नॉट डुईंग एनिथिंग. अजूनही टाइम गेलेला नाहीये. तुम्ही स्वतःच्या पायावर आत्ताही उभं राहू शकतात. जर हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. आपल्याकडे तर मेन जे आहे ते 2 डोळे. आपण सगळं काही बघू शकतो. आपल्याला सगळं काही म्हणजे म्हणतात ना, एक सेन्स तरी गेला ना तरी खूप प्रॉब्लेम होतो. सो जसं की मी नेहमीच म्हणते, रिअलाइज होणं फार गरजेचं आहे. स्वतःसाठी काहीतरी करणं फार गरजेचं आहे. लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष नका देऊ. स्वतःसाठी जगा. सो परवा दिवशी जेव्हा आईने तिच्या व्हॉट्सअपवरती फोटो टाकला, मला एवढं मस्त वाटलं ना की मी तेच विचारत होते की आई किती चांगलं काम करतेय तिथे जाऊन त्यांच्यासाठी पेपर लिहिणं. आई नेहमी येऊन तेच सांगते की हे मुलं एवढी हुशार आहेत ना. मोठे मोठे आन्सर्स ते लोक एकदम व्यवस्थित सांगतात, व्यवस्थित बोलतात. म्हणजे जो पण रायटर असेल त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. इवन वर्ड्सला स्पेल करतात की जेणेकरून ते स्पेलिंग आहे ती चुकीची नाही व्हायला पाहिजे. माहिती आहे त्यांचा जो हा पेपर आहे तोच त्यांना पुढे काम देणार आहे. त्याच्यामुळेच ते पुढे जाणार आहेत. आणि ही जी एक फिलिंग आहे ना तीच अमेझिंग मला वाटते.
आपण हा जो एक्सपिरियन्स आहे हा आईला आपण विचारू की कसा होता तिचा एक्सपिरियन्स. ती तर दरवर्षी एवढी खुश असते ना, ती स्वतःला खूप ब्लेस्ड फील करते की तिला दरवर्षी ही सेवा मिळते. आणि मला सुद्धा खूप बरं वाटतं की आई हे सगळं काही करते. म्हणजे तिच्याकडे बघून एक अजून वेगळा मोटिवेशन येतो. आपण नेहमीच फक्त आपलाच विचार करत असतो, बट दुसऱ्यांचा विचार करणं ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या आईंकडनंच शिकलो आहोत. माझी आई असो, सनीची आई असो, की दुसऱ्यांसाठी करत राहा. आपल्यासाठी आपल्याला देव खूप काही देतो, त्यात सॅटिस्फाईड राहा. जेवढं आपण दुसऱ्यांना हेल्प करू ना तेवढं आपल्याला सुद्धा छान वाटेल. छान बोला, लोकांना खुश ठेवा, वाईट वाटेल असं नाही बोलायला पाहिजे. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही पुढे घेऊन चाललो. तसंच आम्ही नायसाला सुद्धा शिकवतो. नायसा सुद्धा आता थोडीफार हट्टी झाली, तुम्ही पाहतायत. असं नाही की आमचं तिच्याकडे लक्ष नाहीये. ऑफकोर्स आता हे तर तुम्ही फक्त 15 मिनिटाचा व्हिडिओ बघतात. तुम्ही जर आईंना विचारलं ना, माझं सतत काय ना काहीतरी चालू असतं तिच्या पाठीमागे. म्हणजे मला तेव्हा आठवतं की अरे आई पण हे सगळे शब्द मला बोलायची, तेव्हा मी कशी रिॲक्ट व्हायची वगैरे वगैरे. एनिवेज 7 वाजताच 7 वाजता लेट झालं. 7 वाजताच डिनर चालू आहे. माझा टी टाइम माझं डिनर. आणि डिनरला तुमच्याकडे बनवते चिकन ड्राय बनवते. सकाळची आमटी ड्राय ठीक. मागेच मला आश्वासन आहे, तसेच असो तसेच असो तसेच असो. तथास्तु तथास्तु तथास्तु. आता विश्वास मके देवे येणी वाग्यज्ञे पुरुषावे पुरुषोनी मजत्या. सो आजचं माझं डिनर आहे सँडविच. त्याच्यासाठी मी मल्टीग्रेन ब्रेड यूज करते. अनियन, टमॅटो. इकडे मी चिकन आहे त्याला प्रॉपरली मॅरिनेट करून कुक करून घेतलं आहे. आणि चीज जर हवं असेल तर चेडार चीज मी घेतला आहे, जो वेट लॉसमध्ये वी कॅन ईट रेदर दॅन आपण जे अमूलचं चीज वगैरे खातो त्याच्यापेक्षा दिस इज गुड. माझा नवीन तावा एक्साइटेड भेजा बनवायला. सो आई मस्त मैत्रिणीन बरा. अन्वेषा पास झाल्याबद्दल मैत्रिणींना पार्टी असू दे, एक निमित्त पाहिजे सेलिब्रेशन साठी. आणि सगळ्या म्हणजे जेवढे आजी आहेत ना, काही जरी असेल तर म्हणजे नातवंडांचं चांगले आनंद, सगळ्यांच्या आनंदात सहभागी होणं पण महत्वाचं आहे. कधी केक, कोणी कधी वडापाव, काय काय वेगवेगळ्या पार्ट्या देतात. मी आज केक नेते सर्वांना. प्लेट आणि स्पून दोन्ही आहे. सो आईंचा जो जेस्चर होता टुवर्ड्स सनी, जसे आम्ही काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये बोललो की थँकफुल, बी थँकफुल. सो युजली म्हणतात ना की आई मुलांमध्ये जो रिलेशन असतो तिथे थँक्यू हा शब्द नाही बोलला जायला पाहिजे असं म्हणतात. कोण कोण कधी कधी विसरून पण जातं. बट म्हणजे द वे आई थँक्यू बोलले, कुठे ना कुठेतरी सनीला पण ते आवडलं. म्हणजे जे स्वीट जेस्चर्स आहेत ना, आपण खूप मिस आउट करतो आपल्या फॅमिलीमध्ये. आपण बाहेर जातो तेव्हा हे सगळं थँक्यू, सॉरी हे चालूच असतं. बट फॅमिली बरोबर तो जो बॉन्ड आहे, जसं आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर ठेवतो तसाच जर बॉन्ड आपण आपल्या फॅमिली बरोबर पण ठेवलं तर तेवढा जो एक कम्युनिकेशन गॅप थोडासा पण जर तेवढा पण राहिला असेल ना, तो सुद्धा एक फील होऊन जातो. आणि छान वाटतं. असे छान छान छोटे छोटेसे जे जेस्चर्स आहेत हे आपण पूर्ण आयुष्यात असं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एकदा ती सवय झाली ना, तर मी स्वीटीताईचं पण असंच आहे की काहीही छोटीची छोटी गोष्ट पण तिला दिली ना तर थँक्यू हा शब्द तिच्या तोंडातनं येतोच. कारण ती ऍक्च्युली मनापासून ते थँक्यू फील करते आणि छान वाटतं ते ऐकायला. छान वाटतं. तिला बघून मला सुद्धा सवय लागली की नाही तिचं पण बरोबर. म्हणजे छोटे छोटे जे जेस्चर्स आहेत ना ते फार गरजेचे आहेत. मी सुद्धा तिच्याकडनं ही गोष्ट शिकली आहे. कारण मला खूप खूप चांगलं पण आठवते. म्हणजे आता माझ्या लग्नाला 9 वर्ष होतील आणि ती एकदम म्हणजे फर्स्ट डे पासून काहीही झालं ना, कोणतंही मी तिला रेदर जेवण दिलं किंवा पाणी दिलं थँक्यू हा शब्द येतं. आणि तेच वंश सुद्धा शिकलाय. म्हणून छान वाटतं हे. म्हणून हे छोटे छोटेसे जे मुवमेंट्स आहेत, जेस्चर्स आहेत ते आपण आपल्या फॅमिली बरोबर ठेवायला. बाय. सावकाश जा. अन्वेषाला 80% पर्सेंटेज मिळाले त्यानिमित्त या सगळ्यांना तुम्हाला ही पार्टी आहे.
कारण काल मला वाटतं वडापावची झाली ना, म्हटलं आज काहीतरी वेगळं पाहिजे. म्हटलं आज केक नाही, नेहमी ऑइली नको, त्याच्यासाठी मी केक आणि वेफर आहे. त्याच्यात ना फळं आहेत, त्यामुळे तो कटिंग नाही अजून आहे. त्याच्यात मी टाकले मस्त छान. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अन्वेषाला सांगणार मी अगदी अगदी सगळ्या आजीने शुभेच्छा दिल्या आहेत. खरंच खरंच छान यश मिळालं तिला. मस्त. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना और तुम और से कितने दूर है चांद सितारे, से कितने दूर गाणे गातच राहावे जीवन गाणे, गातच राहावे गाणे गेले विसरून जावे, पुढे पुढे जाणारे जीवन गाणे, गातच राहावे जीवन गाणे, गातच राहावे. अन्वेषाला सांग आम्हा सर्व मैत्रिणींकडून तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच यशस्वी हो, प्रगती करत राहा. थँक्यू. मस्त बोलली उर्मिला. दीपक शेट्टी नमस्ते. दिवा दिवा दीपकार, कानी कुंडले मोतियार, दिवाला पाहून नमस्कार. घरातले पिया भाई चष्मी घरच्या समुदायाशी लागू. स्वामी आता चाललो आईकडे. नाहीसा तुझा पुरेपूर उपयोग करून घेते कॅमेराचा. किती दिवस ते माहित नाही. किती दिवस मी चार्जिंग नाही करत. बॅटरी झालं पण असं बंद आणि ओपन होतं ते बॅटरी. मी गंमत आणले माझ्या जवळ येशील तर. मॅचिंग घातले दोघींनी, ग्रीन ग्रीन. एवढी जाडे कपडे घातले. अगं लाईटच नाही आमची. 5 वाजल्यापासून लाईट नाही. पूर्ण एरियात नाहीये, सगळे बसले तिथे रस्त्यावर. 5 वाजल्यापासून लाईट नाही. मग चल घरी. घरी तर चल ना. इन्व्हर्टर किती वेळ चालेल? येईल लाईट. कसा होता आजचा पेपर? आजचा पेपर एकदम मस्त होता ग. मुलगी पण ती हुशार, छान लिहिला पेपर. आज काय होतं, मंद दृष्टी त्याच्यावरती होता. मी तुझ्या पेपर बद्दल सांगितलं व्लॉग मध्ये की तू किती नोबल काम करते, किती छान सेवा करते दरवर्षी. तुला कसं वाटतं जेव्हा तू पेपर लिहिते त्यांच्यासाठी? एवढं छान वाटतं ना का, फारच छान वाटतं. म्हणजे माझी ती मैत्रीण पूजा पण बोलली नाहीसा. एक मिनिट. सीमा बोलते आज किती, कारण आम्हाला ना कोविड नंतर ही पहिल्यांदी सेवा मिळाली. आम्ही 2012 पासून सेवा करते. हा पण कोविड आलं ना, तिथून ती सेवा नव्हती. कारण हे वरळीची लोक बोलवत नव्हती.
का तर तिथून लांब पडायचं ना. आणि आम्ही फक्त वरळी सिक्रेटच जाऊ शकतो. महालक्ष्मीला पण असते, तारदेवला असते, पण आम्ही एवढं लांब जाऊ नाही शकत इथून. तर बघ उघडून. तर एवढं आम्हाला छान वाटलं ना पेपर लिहून. आणि पहिले ना सॉरी 7 दिवस पेपर असायचा, 7 दिवस जायचो. पण आता नाही, कारण सकाळी उठून जायला लागतं ना. म्हणून मी 1 दिवस आड घेतलेला, 2 पेपर. पण आणि ती मुलगी पण एवढी ग, मला नंबर दिला, तिला फोन करायचा राहिला. ती म्हणते 5 ते 7च्या दरम्यान, 10च्या दरम्यानच फोन. 5 ते तो घालून बघ ना, 5 ते 10. त्यांना मानलं पाहिजे ना आई. एवढं डिसेबल असून सुद्धा त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचंय, काहीतरी करायचंय. बघ ना बाबा, इथे आजीची शॉपिंग दाखवत नाहीचं का ऐकत नाही. तर त्यांना खरंच म्हणजे कुठून आली ती, याच्यावर उत्तराखंड. बाबा एवढं लांब नैनिताल. हा नैनिताल. मला म्हटलं या ना तुम्ही. मराठी होती? नाही, हिंदी. नैनिताला याल ना, तर मला नंबर दिलाय. जाऊ पण तिच्या घरी मग. हा. आणि तिच्या हे 2 बस. हे ज्ञाना. काय ज्ञाना का कपडे? हे ज्ञाना. ते तुला नाही आवडले? नाईट ड्रेस. अय्यो नाही आवडले. नाईट ड्रेस ते सर्वात जास्त घालेला आहे ती. गेल्या वेळेस पण तू आणला, नाही आवडले बोलते. नुसता रगडून काढलाय त्या नाईट ड्रेस. गरम होतो, या आपण घालूया. आता नाईट ड्रेस घालून जायचंय. घालूया पण गरम होतो. कोणता कलर घालायचा नाहीसा? मस्त. आता येल्लोला घालते. येल्लोला नाही आवडलं काय, पण ते पहिले घालून. अगं पण ही बघ ना, येल्लो ही डॉल बघून आणली ना मी. बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आज नाईसासाठी मी वॅक्सिन घेऊन आलो आहे. कारण 4 to 6 इयर्समध्ये जे बूस्टर डोज आहे, लास्ट बूस्टर डोज जे म्हणतो आपण, ते आहे MMRचं जे 3rd डोज आहे. MMR म्हणजे मिझल, मम्स आणि रुबेला. सो त्याचं वॅक्सिन. आणि दुसरं जे आहे DPT म्हणून, डिप्थेरिया, टिटॅनस पर्ट्युसिस, असं 3 आजारांचं एक वॅक्सिन, 3 डिझिजेसचं एक वॅक्सिन. आणि त्याच्याबरोबर एक पोलिओ इंजेक्शनचं पण बूस्टर होतं, पण ते अवेलेबल नव्हतं माझ्याकडे. म्हणून आता MMRचं आणि DPT असे 2 वॅक्सिन्सचं बूस्टर डोज मी देणार आहे. आणि येस, सजेस्ट करेल मी सगळ्यांनाच, अपील करेल की जे 5th इयरचं जे बूस्टर डोज आहे ते खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. सो ज्यांनी मिस केलं आहे, सो गव्हर्मेंटमध्ये पण आय गेस ते अवेलेबल आहे. सो नक्की त्यांना द्या, वॅक्सिनेट करा. आणि येस, जे बूस्टर डोज आहे ते लाईफ टाईम इम्युनिटी देणार आहे. आणि नाईसा आली आहे. नाईसा, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय. बघ ते बॉक्स आहे बघ. इंजेक्शन आहे त्याच्यात, वॅक्सिन आहे. पिशवी ते थांब ना, तू तसं काढू नको. इंजेक्शन आहे बाबू. गिफ्ट तुला. आता ते इंजेक्शन घ्यायचे, दे ते ठेवून दे. सो येस, उद्या ना, आज रात्री. सो MMR आणि दुसरं एक एडासेल म्हणून आहे ते. असं नाही, आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे ना. हा, मग इज ऑल सेट फॉर द वॅक्सिनेशन. रडणार तू नाही ना? तू हाडू औषध दे ना. येस, आमचे वॅक्सिन्स रेडी. हा कोणता औषध आहे दोन्ही? तुला स्ट्रॉंग करण्यासाठी. कोणता आहे? कोणता ये चल. रडली पण तू. किती रडली? कशी रडली? काय नाही झालं, आता झालं. आवाज काढू, चलो, इट्स डन. चालता पण येतं.